कुपवाड परिसरातील मराठी मुलं-मुलींच्या शाळेचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. ही शाळा जिल्हा परिषद ताब्यात असली तरी ती महापालिकेच्या हद्दीत येते. विशेष म्हणजे या शाळेत शिकणारे सुमारे 98% विद्यार्थी हे महापालिका क्षेत्रातील आहेत. अशा परिस्थितीत शाळेला आवश्यक सुविधा कोण पुरवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. जिल्हा परिषद आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं. नागरिक महापालिकेला शिक्षण कर भरत असतानाही कुपवाडमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. यामुळे पालकांमध्ये नाराजी वाढते आहे. विशेष म्हणजे ही शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा ठराव होऊन तब्बल 25 वर्षे उलटली आहेत. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. दरम्यान शाळेची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून लहान मुलं-मुली जीव धोक्यात घालून शिक्षण घेतात. अनेक अधिकारी आणि कर्मचारी बदलले, परंतु या गंभीर विषयाकडे कोणीही ठोस पावलं उचलत नाहीत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खोत यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचं आवाहन केलं. आता नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न उपस्थित होतोय. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.